आज आमच्या सोबत असं काय नसं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. तर पब्लिक काय झालं नेमकं पाहू. आज आम्ही जळगाव जायसाठी वापस निघाले. मग काय उचलले बॅग ना सीधा निघाले. रस्त्यामध्ये भाऊचा फोन पाहणार काय थांबत नव्हता. मग काय असं आले रेल्वे स्टेशनवरती आल्यावरती म्हटलं भाऊ पहिले तिकीट काढायला जाऊ का. बघ तिकीट इज मोस्ट इम्पॉर्टंट, नाही तर मामा आपल्याला आरामात पकडते. मग काय भाऊ तिकीट तर काढून घेतलं. तिकीट काढलं. म्हटलं रोहन तुझे तिकीट तू याचं ठेव, माझं तिकीट मी माझं ठेवतो. मग काय आलं रेल्वे स्टेशनवरती. म्हटलं आपण दोनच भामटे दिसतात रेल्वे स्टेशनवरती. असं रेल्वे स्टेशनची वाट बघत बसले तितक्यात लाईट लागून गेलं भाऊ. पण रेल्वे याचा काय पत्ता नव्हता. इकडे तिकडे झांबल्या मारणार सूत्रों से खबर आई है की आज रेल्वे जराशी लेट चल रही है. मग काय भाऊ बसले तिकडे येड्या झांबऱ्या मारताना तरी बी रेल्वे स्टेशनवरती कोणीच नव्हतं. मग काय फिरता इकडून तिकडे तिकडून इकडे 6 वाजून गेले पण रेल्वे यायचा पत्ता नव्हता. आणि आज आवाज गाड्यात आता काय लगत चालू आहे. म्हटलं जाऊ दे भाऊ, मी पाहतच असतो कोणी असलं तर. कोणीच येईल नव्हतं तर असतं काय रेल्वे बी आली देवाच्या कृपेकडून. वेळ वाया न घालवता सीधा रेल्वेत पैसून गेलं. म्हटलं साले झाकून इकून गेले तर आपण राहून जाऊ. मग काय धकले रेल्वे धक्काच खेपी सीधा भुसावले. वेळ वाया न घालवता उतरून गेले आणि सीधा उडण खटोल्यामध्ये बसले. आणि भाऊ उडण खटोल्यामध्ये बसल्या फिलिंग तर एकदम अलगच वाटत होती. चौकात आल्यावरती म्हटलं साले रिक्षा थांबवली पडे. मग काय भाऊ सीधा गेले रिक्षाजवळ. रिक्षावाल्यानं बी लय मोठा स्कॅम केला भाऊ आमच्यासोबत. नुसतं बसाडून ठेवलं. मग काय आणेल चिप्स खात होते. चिप्स खात वेळ बी निघून गेला. 1.5 घंटा झाल्यावर रिक्षा काही निघत नव्हती. म्हटलं रिक्षावाल्यानं स्कॅम करून टाकला. साला आपलं नशीबच गांडू आहे. नशीब गांडू तर काय करेंगे पांडू. असो इथून तिकडून रिक्षा बी धकली बो ना सीधा निघाल्यात आम्ही जळगावसाठी. आजसाठी एवढंच. ब्लॉग कधी आवडला ते तेवढं फॉलोचं बटन दाबून घ्या आणि आपली 1K फॉलोवरची ट्रेन एकदम सही टायमावर येऊ द्या. आजसाठी एवढंच.